नमस्कार. आपण अनेकदा ऐकतो की पगार वाढला पाहिजे, अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. पण या सगळ्याच्या मुळाशी एक शब्द आहे, उत्पादन क्षमता, प्रोडक्टिव्हिटी. आज आपण जवळजवळ 50 वर्ष जुना एक निबंध उलगडून पाहणार आहोत. सुभाष जगताप यांनी 1975 साली लिहिलेला हा पुरस्कार विजेता निबंध. प्रश्न असा आहे की त्या काळात मांडलेले विचार आजच्या जगात म्हणजे आजच्या अर्थव्यवस्थेत तितकेच लागू पडतात का? आणि हाच प्रश्न या विश्लेषणाला खूप रंजक बनवतो. कारण हा निबंध केवळ एका आर्थिक संकल्पनेबद्दल नाहीये, तर तो एका दृष्टिकोनाबद्दल आहे. काम, मोबदला आणि प्रगती याकडे पाहण्याचे एक अगदी मूलभूत दृष्टिकोन. त्यामुळे जरी संदर्भ जुना असला तरी त्यातील विचार कालातीत आहेत का हे तपासणं महत्त्वाचं ठरेल. अगदी. चला तर मग आज जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया की उत्पादनक्षमता आणि वेतन यांचं नातं नेमकं काय आहे. त्यात कोणती चक्र दडलेली आहेत आणि 1975 मधले हे विचार आपल्याला आज काय शिकून जातात. सुरुवात अगदी मुळापासून करूया का? अर्थशास्त्रात उत्पादनाचे 4 घटक मानले जातात: जमीन, भांडवल, संयोजन आणि श्रम. पण हा निबंध सांगतो की या सगळ्यात श्रम हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे. असं का? याचं कारण खूप साधं आणि मूलभूत आहे. तुम्ही कल्पना करा, तुमच्याकडे उत्तम जमीन आहे, भरपूर भांडवल आहे, पण त्यावर काम करायला, ते वापरात आणायला कोणीच नसेल तर ते सगळं निरुपयोगी आहे. श्रम हा एकमेव सजीव घटक आहे जो बाकीच्या निर्जीव घटकांना एकत्र आणून काहीतरी निर्माण करतो. अगदी उद्योजकाची कल्पनाशक्तीसुद्धा एक प्रकारचा बौद्धिक श्रमच आहे. त्याशिवाय कोणतीच उत्पादन प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. म्हणजे श्रमाशिवाय बाकी सगळं शून्य आहे. बरोबर. आणि यालाच जोडून निबंधात थॉमस एडिसनचे एक जबरदस्त उदाहरण दिलं आहे. एडिसन म्हणाले होते की त्यांच्या यशामागे 1% प्रतिभा आणि 99% श्रम आहेत. हे 99% श्रम म्हणजेच कष्ट करण्याची, काहीतरी निर्माण करण्याची क्षमता. आणि याच क्षमतेला आपण उत्पादन क्षमता म्हणतो. उत्पादन क्षमता शब्द आपण सहज वापरतो, पण मला उत्सुकता आहे की 1975 साली लेखकाने याची नेमकी व्याख्या कशी केली होती. आजच्या व्याख्यापेक्षा ती वेगळी होती का? नाही, व्याख्या खूपच स्पष्ट आणि आजही तंतोतंत लागू होणारी आहे. म्हणजे बघा, विशिष्ट वेळेत, विशिष्ट साधनसंपत्तीच्या सहाय्याने, विशिष्ट प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचं उत्पादन म्हणजे वस्तू किंवा सेवा निर्माण करण्याची क्षमता. म्हणजे यात वेळ, साधनं, प्रमाण आणि दर्जा या सगळ्याचा विचार आहे. आणि या क्षमतेच्या बदल्यात मिळणारा मोबदला म्हणजे वेतन. हे नातं अगदी सरळ आहे. तुमची उत्पादन क्षमता जेवढी जास्त, तेवढा मोबदला जास्त मिळायला हवा. इथेच एक वादग्रस्त मुद्दा येतो. जर वेतन हे क्षमतेवर अवलंबून आहे, तर मग सर्वांना समान वेतन देण्याची समाजवादी कल्पना, ज्यावर त्या काळात खूप चर्चा व्हायची, त्यावर लेखकाचं काय म्हणणं आहे? लेखकाने त्यावर थेट आणि परखड टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधी प्रत्येकाची उत्पादन क्षमता समान पातळीवर आणल्याशिवाय वेतन समान करणं हे अवास्तव आणि अन्यायकारक आहे. फक्त वेतनातली तफावत दूर करून समानता येणार नाही. आधी क्षमतेतील तफावत दूर केली पाहिजे. त्यांनी बँकेचं उदाहरण खूप प्रभावीपणे वापरलंय बरं का. बँकेच्या शिपायाला जर व्यवस्थापका एवढा पगार हवा असेल, तर त्याने केवळ व्यवस्थेला दोष देत बसण्याऐवजी स्वतःची पात्रता आणि कार्यक्षमता वाढवून व्यवस्थापक पदापर्यंत पोचलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पात्रता वाढवली पाहिजे. पण हे वैयक्तिक पातळीवर झालं. या वैयक्तिक प्रयत्नांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याबद्दल निबंधात काय म्हटलंय? इथेच एका सकारात्मक अर्थचक्राचा किंवा व्हर्च्युअस सायकलचा जन्म होतो. हे चक्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा कामगार आपली उत्पादन क्षमता वाढवतो, तेव्हा कंपनीचं एकूण उत्पादन वाढतं. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे प्रत्येक वस्तूमागे येणारा खर्च म्हणजे पर युनिट कॉस्ट तो कमी होतो. यामुळे कंपनीचा नफा वाढतो आणि वाढलेल्या नफ्यातूनच कामगारांना पगारवाढ देणं कंपनीला शक्य होतं. आणि कामगारांच्या हातात जास्त पैसा आला की त्यांची खरेदी करण्याची शक्ती वाढते. ते बाजारात जाऊन जास्त वस्तू आणि सेवा विकत घेतात. यामुळे बाजाराचा आकार वाढतो, मागणी वाढते आणि वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना पुन्हा उत्पादन वाढवावं लागतं, ज्यासाठी त्यांना पुन्हा कार्यक्षम कामगारांची गरज भासते. ही एक अशी साखळी आहे जी कामगार, मालक आणि संपूर्ण अर्थव्यवस्था या सगळ्यांनाच फायद्याची ठरते.
हे ऐकायला खूपच आदर्श वाटतं. म्हणजे सगळ्यांनी फक्त आपली कार्यक्षमता वाढवली की सगळे प्रश्न सुटतील. पण यात काही धोका नाही का? नक्कीच आहे. आणि निबंधात त्यावर स्पष्ट इशारा दिला आहे. हे सकारात्मक चक्र तेव्हाच काम करतं जेव्हा वाढलेलं उत्पादन विकत घेण्यासाठी बाजारपेठेत तेवढीच मागणी असेल. जर केवळ नफ्याच्या हव्यासापोटी किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मागणीचा विचार न करता बेसुमार उत्पादन करत राहिलं तर हेच सकारात्मक चक्र एका क्षणात कोसळू शकतं. जसं 1929च्या महामंदीच्या वेळी झालं होतं. अगदी तो संदर्भ लेखकाने दिला आहे. 1929 ते 1933चा जागतिक महामंदीचं मूळ अतिउत्पादनात होतं. मागणीपेक्षा पुरवठा इतका वाढला की वस्तू विकल्या जायनाशा झाल्या. परिणामी कारखाने बंद पडले, लाखो लोक बेरोजगार झाले, त्यांची खरेदी शक्ती संपली आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढवतानाच बाजारपेठेचा विस्तार आणि मागणीचा अंदाज घेणं यात संतुलन साधणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर विकासाच्या ऐवजी विनाश होऊ शकतो. आता या संकल्पना भारतीय संदर्भात पाहूया. निबंधात 1970च्या दशकातल्या भारताचं एक निराशाजनक चित्र उभं केलं आहे, विशेषतः कृषी क्षेत्राबद्दल. हो, आणि इथे ते सकारात्मक चक्राच्या अगदी उलट म्हणजे एका दुष्टचक्राची, विशिष्ट सायकलची संकल्पना मांडतात. ते म्हणतात की भारतात विशेषतः शेतीत उत्पादन क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी म्हणजेच वेतन कमी. कमी पैशामुळे त्याला पौष्टिक अन्न मिळत नाही, त्याची शारीरिक क्षमता कमी होते आणि याचा थेट परिणाम त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर म्हणजेच उत्पादन क्षमतेवर होतो. ती आणखी कमी होते. आणि हे चक्र इथेच थांबत नाही का? नाही. कमी उत्पन्नामुळे तो बचत करू शकत नाही. बचत नाही म्हणजे गुंतवणूक नाही. गुंतवणूक नाही म्हणजे शेतीत सुधारणा नाही, नवीन तंत्रज्ञान नाही, नवीन रोजगार नाहीत. यामुळे बेरोजगारीची समस्या तशीच राहते. हे एक असं दुष्टचक्र आहे जे पिढ्यानपिढ्या गरिबी आणि मागासलेपणाला जन्म देतं. यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी ही साखळी तोडावी लागते. ते म्हणतात की संपातून मिळालेली पगारवाढ हा एक भास आहे. हो, आणि इथला मुद्दा खूप मार्मिक आहे. ते या वेतनवाढीला आर्थिक शरीराला आलेली सूज म्हणतात, स्नायू नाही. वाह, सूज आणि स्नायू ही उपमा खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे वरवर पाहता दोन्ही गोष्टींमुळे आकार वाढतो, पण एक आजार आहे तर दुसरी ताकद. आर्थिक जगात हे असं पाहणं खूपच वेगळा दृष्टिकोन देतं. अगदी, कारण यामागे एक साधं अर्थशास्त्र आहे. समजा कामगारांनी संप करून उत्पादन थांबवलं आणि पगारवाढ मिळवली. ही वाढलेली रक्कम भरून काढण्यासाठी मालकाकडे दोनच मुख्य पर्याय असतात. एक, तो आपल्या वस्तूंच्या किमती वाढवतो, किंवा दोन, तो खर्च कमी करण्यासाठी काही कामगारांना कामावरून काढून टाकतो. म्हणजे एका बाजूला महागाई वाढते आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी. बरोबर. आणि या दोन्हीचा फटका शेवटी कुणाला बसतो? त्याच सामान्य माणसाला, त्याच कामगाराला. महागाईमुळे त्याच्या वाढलेल्या पगाराची क्रयशक्ती कमी होते. म्हणजे 10 रुपयांची वाढ मिळाली, पण वस्तूंचे भाव 12 रुपयांनी वाढले तर तो प्रत्यक्षात तोट्यातच आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता न वाढवता मिळवलेली पगारवाढ ही केवळ एक आकड्यांचा खेळ आहे, ती वास्तव वाढ नाही. खरी स्नायूसारखी वाढ तेव्हाच होते जेव्हा उत्पादन क्षमता वाढते. पण एक मिनिट थांबा. लेखकाचा हा दृष्टिकोन थोडा एकतर्फी नाही का वाटत? कामगारांच्या बाजूने विचार केल्यास अनेकदा संप हा त्यांच्यासाठी शोषणाविरोधात लढण्याचा शेवटचा पर्याय असतो. मालक जर वाजवी मागण्या मान्य करत नसेल तर त्यांच्याकडे दुसरा मार्ग काय उरतो, यावर काही विचार मांडला आहे का? विषयी पूर्णपणे असंवेदनशील नाहीत, पण त्यांचा भर मार्गावर आहे. ते म्हणतात की विरोध करण्याचा हक्क आहे, पण त्याचा मार्ग उत्पादक असायला हवा. जर विरोध करायचाच असेल तर उत्पादन थांबवून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करण्याऐवजी कामगारांनी काळ्या फित्या लावून काम करावं किंवा जेवणा खाण्याच्या सुट्टीत निदर्शनं करावीत. मुद्दा हा आहे की अर्थव्यवस्थेचं चाक फिरतं ठेवून आपले हक्क मागा, कारण जर चाकच थांबलं तर सगळ्यांचंच नुकसान आहे. म्हणजे जर संप हा योग्य मार्ग नाही तर मग ही उत्पादन क्षमता वाढवायची कशी, या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? निबंधात नक्कीच यावर काही उपाय सुचवले असतील. हो, आणि यात लेखकाने जबाबदारी कोणा एकावर ढकललेली नाही. त्यांनी कामगार, मालक आणि सरकार या तिघांचीही भूमिका स्पष्ट केली आहे. आधी कामगारांबद्दल बोलूया. संघटनांनी केवळ हक्कांसाठी आणि पगारासाठी भांडण्यापलीकडे जाऊन आपली कौशल्य कशी वाढवता येतील यावर लक्ष केंद्रित करावं. कंपनीत नवीन तंत्रज्ञान येत असेल तर त्याला विरोध न करता ते शिकून घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या वेळी फक्त काम करण्यावर भर द्यावा.
आणि मालक किंवा उत्पादकांची काय जबाबदारी आहे? कारण अनेकदा त्यांच्या धोरणांमुळेच असंतोष निर्माण होतो. अगदी. लेखक म्हणतात की उत्पादकांनी श्रमिकांकडे केवळ उत्पादनाचं एक साधन म्हणून पाहू नये, तर एक मानवी घटक म्हणून पाहावं. कारण श्रमाला मन आहे, भावना आहेत, कुटुंब आहे. जर कामगारांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या, जसं की स्वच्छ आणि स्वस्त जेवणाची सोय, वैद्यकीय मदत, मुलांसाठी पाळणाघर, राहण्यासाठी घरं, तर तो जास्त समाधानाने आणि पर्यायाने जास्त क्षमतेने काम करतो. पण मालकाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या सोयीसुविधा म्हणजे अतिरिक्त खर्च. मग उत्पादन क्षमता वाढवण्याचा भार फक्त मालकानेच का उचलावा? यावर निबंधात काही भाष्य आहे का? आहे. लेखक या खर्चाकडे खर्च म्हणून नाही, तर गुंतवणूक म्हणून पाहायला सांगतात. त्यांनी टाटा, फिलिप्स यांसारख्या कंपन्यांची उदाहरणं दिली आहेत. या कंपन्यांनी कामगार कल्याणावर मोठा खर्च केला, पण त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता इतकी वाढली की तो खर्च वसूल होऊन कंपन्या प्रचंड फायद्यात गेल्या. इतकंच नाही, तर जिथे कामगारांना चांगलं वातावरण मिळतं, तिथे ते नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण, ज्याला लेबर टर्नओव्हर म्हणतात, तेही खूप कमी होतं. त्यामुळे नवीन कामगारांना प्रशिक्षण देण्याचा खर्च आणि वेळ वाचतो. म्हणजे हा दोघांसाठीही विन विन सिच्युएशन आहे. आणि या सगळ्यात सरकारची भूमिका काय? सरकारची भूमिका पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्याची आहे. त्यांनी देशात उद्योगांसाठी अनुकूल आर्थिक आणि राजकीय स्थैर्य निर्माण करावं. भांडवल आणि कच्च्या मालाची उपलब्धता सोपी करावी. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आणि मिटवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. थोडक्यात असं वातावरण तयार करावं जिथे उत्पादन क्षमतेला नैसर्गिकरित्या चालना मिळेल. याशिवाय निबंधात वेतन देण्याच्या काही विशिष्ट पद्धतींचाही उल्लेख आहे का, ज्यामुळे उत्पादन क्षमतेला थेट प्रोत्साहन मिळेल? हो, आहे. त्यात कामाच्या प्रमाणानुसार वेतन म्हणजे पीस रेट सिस्टम, त्या पद्धतीचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही जितके नग किंवा युनिट्स तयार कराल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. यामुळे कामगार जास्त काम करण्यास प्रवृत्त होतो. पण यात एक धोका आहे की जास्त उत्पादनाच्या नादात तो दर्जाकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा मशिनरीची नासधूस करू शकतो. अच्छा, यावर काही तोडगा आहे का? हो. त्यासाठी इमर्सनची इफिशियन्सी योजनासारख्या अधिक प्रगत पद्धतींचा उल्लेख आहे. या योजनेत काय होतं की कामाचा एक किमान दर्जा आणि प्रमाण ठरवलं जातं. जो कामगार ती पातळी गाठतो त्याला ठरलेला पगार मिळतो. पण जो कोणी त्या मर्यादेच्या पुढे जाऊन अतिरिक्त आणि दर्जेदार उत्पादन करतो त्याला प्रत्येक अतिरिक्त नगासाठी वाढीव दराने वेतन किंवा बोनस मिळतो. यामुळे कामगार आणि मालक दोघांचाही फायदा होतो, कारण दर्जाही टिकून राहतो आणि उत्पादनही वाढतं. म्हणजे या सर्व पद्धतींचा उद्देश एकच आहे, कामाचा आणि वेतनाचा थेट संबंध जोडणे, कर्तृत्वाला आणि कौशल्याला महत्त्व देणे. अगदी बरोबर. आणि याच मुद्द्यावरून लेखक सरकारी आणि सहकारी क्षेत्रातील एका मोठ्या उणिवेवर बोट ठेवतात. ते म्हणतात की या क्षेत्रांमध्ये बढती किंवा पदोन्नती ही गुणवत्तेवर किंवा कार्यक्षमतेवर अवलंबून नसते, तर ती केवळ ज्येष्ठतेनुसार, सिनियरिटीनुसार दिली जाते. तुम्ही किती वर्ष सेवा केली यावर तुमचं प्रमोशन ठरतं, तुम्ही किती चांगलं काम केलं यावर नाही. यामुळे तिथे कार्यक्षमता वाढवण्याची किंवा काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणाच राहत नाही. जर तिथेही हा शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला तर देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेत प्रचंड वाढ होऊ शकते. खरंच आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. वेतन हा केवळ हक्क नाही, तर तो उत्पादन क्षमतेचा एक नैसर्गिक परिणाम आहे. आणि उत्पादन क्षमता वाढल्याशिवाय केवळ दबावाने किंवा मागणी करून मिळवलेली वेतनवाढ ही पोकळ आहे, एक भ्रम आहे, जो अंतिमतः अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरू शकतो. लेखकाने समारोपात दिलेली पक्षी आणि पंखांची उपमा या सगळ्याचं सार सांगते. ते म्हणतात, उत्पादन क्षमता हे पंख आहेत आणि वेतन हे त्या पंखांच्या बळावर आकाशात घेतलेली भरारी आहे. पंखांमध्ये ताकद नसेल तर उंच उडण्याची इच्छा बाळगून काय उपयोग? केवळ वेतनवाढीची मागणी करणे म्हणजे पंख नसताना आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. आधी पंख मजबूत करा, भरारी आपोआप उंच होईल. अप्रतिम. पण जाता जाता आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे पुन्हा येऊया. हा निबंध 1975 सालचा आहे. आज जवळजवळ 50 वर्षानंतर जिथे गिग इकॉनॉमी आहे, वर्क फ्रॉम होम आहे, नॉलेज वर्क आहे, तिथे उत्पादन क्षमता या शब्दाचा अर्थ कसा बदलला आहे? एका सॉफ्टवेअर डेव्हलपरची उत्पादन क्षमता आणि एका कारखाना कामगाराची उत्पादन क्षमता यांची सांगड वेतनाशी कशी घालायची? आणि हाच आजच्या काळातला सर्वात मोठा पेच आहे. कारण आज उत्पादन क्षमता मोजणं अधिक गुंतागुंतीचं झालं आहे.
तुम्ही किती तास काम केलं यापेक्षा तुम्ही त्या तासांमध्ये किती व्हॅल्यू निर्माण केली हे महत्त्वाचं ठरते. लेखकाने शेवटी एक खंत व्यक्त केली होती की आज जो तो काम न करता अचानक श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतोय. ही वृत्ती आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात, स्टॉक मार्केट आणि क्रिप्टोच्या युगात अधिक लागू होते का, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. म्हणजे मूळ तत्व तेच असलं तरी त्याचं स्वरूप आणि मोजमाप पूर्णपणे बदललं आहे. आणि या बदललेल्या जगात उत्पादन क्षमता आणि वेतन यांचं नातं कसं असावं हा कदाचित आपल्या पुढच्या चर्चेचा विषय असू शकतो.